भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्याचे महसूल मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित झालेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले 14 आणि 15 या दोन्ही प्रभागाचे भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार, आमचे दोन्ही आमदार उमाताई अमितजी, आमचे माजी खासदार मार्गदर्शक आदरणीय अमरदादा, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय सदाशिव खाडे सर, व्यासपीठावर आता बरीचशी मान्यवर आमचा अनूप आहे। सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही मी, कारण आपल्याला भाऊंचा या ठिकाणी ऐकायचं आहे। उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी बंधूंनो, सर्व माझे ज्येष्ठ नागरिक, पिंपरी चिंचवड शहराची 2026ची निवडणूक, आपण सगळेजण त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि ही निवडणूक आपण सगळेजण सामोरे जात असताना एका वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचे विरोधक करत आहेत। 2017 पासून तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केलेली कामं ही लोकांपुढे ठेवतोय, आम्ही केलेला विकास हा लोकांपुढे मांडतोय। मग महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील, किंवा या विश्वाचं नेतृत्व करणारे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, यांच्या योजनाच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवड शहरातल्या संपूर्ण नागरिकांपर्यंत, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करतो। आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्न बाप्पू काटे असतील, आमचे दुसरे सहकारी आदरणीय शंकर शेठ असतील, उपस्थित 2 आमदार असतील, आम्ही सगळ्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मात्र ठामपणे ठरवलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे विकास आपण या शहरामध्ये केला तो विकास लोकांपर्यंत पोहोचवायचा। पुढल्या 50 वर्षाच्या दूरदृष्टी ठेवून या शहराची वाढणारी लोकसंख्या, या लोकसंख्येच्या अनुषंगाने त्यांना लागणाऱ्या सार्वजनिक मूलभूत गरजा, त्याचबरोबर या शहरामध्ये लागणारे नवीन प्रकल्प, या संदर्भामध्ये आम्ही राज्य सरकारचा पाठपुरावा करतो। आणि ते जे आज चालू झालेले प्रकल्प आहेत किंवा जे आम्ही मागच्या 5 वर्षात केलेले आहेत ते लोकांपुढे मांडतो आणि मतदान मागतो। मी भाऊंला या निमित्त सांगू इच्छितो, मागच्या 10-15 दिवसापासून आम्ही सगळेजण महायुतीचा धर्म राज्य सरकारमध्ये जसा आहे तसा पाळण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। आपण सांगलेल्या सूचनानुसार आम्ही असं कुठलंही वक्तव्य करत नाही ज्याच्यामुळं महायुतीमधल्या प्रमुख नेत्यांवर कुठल्याही प्रकारचा आरोप आम्ही करत नाही। इथं सगळेच लोक आहेत आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या या माझ्या सगळ्या नागरिकांनी मला तर चांगलं शिकवलंय, मला ते एकदम उत्तमपणे त्यांनी चांगलं शिकवलंय। आणि इथं संस्कारच आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा आहे। इथं महान साधू मोराय गोसावींची समाधी आहे, इथं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आम्हाला वास्तव्य लाभलंय। याच ठिकाणी भाऊ जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस प्रस्थान करते त्यावेळेस याच गावामध्ये येऊन थांबती। पहिला मुक्काम त्याचा इथं असतो, दुसरा मुक्काम त्याबरोबर पलीकडे आळंदी आहे आणि या जिल्ह्याला बराच चांगला वारसा आमच्याकडे आहे। त्यामुळे आम्ही आमच्या मर्यादा आम्ही सांभाळतो, आम्ही वयाच्या मर्यादा सांभाळतो। आमच्यापेक्षा मोठा माणूस भेटला तर आम्ही त्याच्या पायाही पडतो। आम्हाला शिकवणच आहे तशी की आपण कधीही कुणाबद्दल वाईट बोलायचं नसतं। कदाचित कधीतरी परत त्याच्या संग मैत्री करायला लागली तर आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे। त्यामुळे आम्ही सगळेजण आमच्या मर्यादा पाळून आहे, त्यामुळे आम्ही बोलत नाही आणि बोलणार पण नाही। कारण एखाद्या उंचीवर एखादा माणूस पोचला, मोठा झाला, एखादा उंचीवर एखादा माणूस पोचला आणि मोठा झाला राज्याच्या नेतृत्वात, देशाच्या नेतृत्वात, तर कधीतरी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत। आपण बोललं नाही पाहिजे, अधिकार जरी त्यांचा मोठा असला तरी बोललं नाही पाहिजे। जरी मी आता काय असतं, कधी काय होतं, आम्ही तालमीत ज्यावेळेस होतो भाऊ त्यावेळेस मला वाटतं आकुर्डीकरांना पण तालमीचा चांगला छंद आहे, पैलवान चांगलं ओळखतात। कधी काय असतं तालमीत माहिती का,
लहान जुडीतला पैलवान एकदम आपल्या जुडीत आला की मोठा पैलवान लहान पोराच्या कान पडत टाकतो सारख्या. तसं काम आता सध्या चालू आहे. त्यामुळे मी तिकडे लक्ष देत नाही. मी माझ्या प्रामाणिकपणे केलेल्या कामावर, भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाचा पूर्ण आराखडा मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मांडतोय आणि त्याच्यामुळेच आम्हाला पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक यावेळेस सुद्धा 2026ला आम्हाला पूर्ण ताकदीनं या शहराचा महापौर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा होईल हे आम्हाला ठामपणे विश्वास देतो. भाऊ आता आम्ही तुम्हाला, अनेक लोक आमच्यावर बोलत असताना आता इथं बरेचसे लोक म्हणतायत की इकडे गेला तिकडे गेला, आमचे चोरले तुमचेच पळवले, अमुक केलं तमुक केलं धमुक केलं. भाऊ मला वाटतच नाही कधी हे वेगळे होते. लोकसभेला ज्या वेळेस महायुती म्हणून काम करण्याची वेळ आली त्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळला आणि त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी महायुतीने दिलेला उमेदवार आमच्याकडं शिरूर लोकसभेचा आम्ही महायुतीचा धर्म पाळला आणि त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या या महेश लांडगेच्या मतदारसंघातच त्यांच्या उमेदवाराला लीड होतं आणि त्यांच्या जे आमदार होते तिथं त्यांचा उमेदवार मागे होता. प्रामाणिकपणा आम्ही जपला, पण तो प्रामाणिकपणा विधानसभेला त्यांनी जपला नाही. विधानसभेला जपला नाही त्यांनी प्रामाणिकपणा. इकडले तिकडे पाठवले, पडल्यावर परत घेतले. तेव्हापासून मी भाऊ सांगतोय तुम्हाला, हे फक्त दाखवायपुरतं भांडण आहे, खरं भांडण नाहीये. खरं भांडण नाहीये. तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे स्वीकारला. आम्ही त्याच्यावर एक शब्दही बोललो नाही. भाऊ ज्या दिवशी आमच्या भारतीय जनता पार्टीतला एक नगरसेवक समोरच्या आपल्या युतीतल्या एका पक्षाने घेतला त्याच्यानंतर आम्ही जे आमच्याकडे यायला इच्छुक आपल्याकडे यायला इच्छुक होते त्यांचा प्रवेश आम्ही केला. आणि त्यामुळं कदाचित एकाच दिवशी एवढा झटका कधी कधी माणसाला सहन होत नाही. आणि तो सहन न झालेला झटका तो अशा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक आमच्याकडं तथाकथित एक चाणक्य आहे. ते स्वतःला लय भारी समजतो आणि मला तो पैलवानच समजतो. तो मला पैलवानच समजतो. पण त्याला हे माहिती नाही की पैलवान आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण असतील, यांच्या तालमीत आता तयार झाला आहे. त्यामुळं त्याची थोडीशी विचार करण्याची क्षमता सुद्धा चांगली झालेली आहे. त्यामुळे आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 प्रभाग इथं आहेत. आता या प्रभागामध्ये तर काय मला वाटत नाही की काही काळजी असेल. अनुप, राजू, अमित, बाबरताई यांच्यामुळं काय प्रॉब्लेम असेल मला वाटत नाही. अमोल शेठ पण इथं उपस्थित आहेत. इकडल्या प्रभागामध्ये प्रसाद शेठ, आमच्या यादवताई, आमच्या बाबरताई आणि आमचा नाही आमचा म्हणजे माझा जवळचा एकदम कैलास भाऊ यांच्या माध्यमातून हा पॅनल इकडे आहे. कोणी किती ताकद लावू द्या, मी एवढा पण काही गारुड्याचा नाग नाही राहिलेलो. गारुड्याचा नाग नाही राहिलेलो. आता ठीक आहे, काही मर्यादा आपल्याला सांभाळायच्यात, वरिष्ठांना बोलायच्या नाहीत, पण इथल्यांना अजिबात घाबरायचं नाही. कोणी पण असू द्या तुमच्यावर, कुणी पण त्यांना जाग्यावर त्यांचा जिरवायची ताकद या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये. इथं उमाताई तुमच्याबरोबर आहेत, इथं अमित तुमच्याबरोबर आहे, इथं मी आहे, इथं बाप्पू आहे, इथं शंकर शेठ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी पावर तुमच्याकडे आहे. या असल्याला उरकायला इथं जायची गरज नाही. इथं महेश लांडगे यांना बघून घेईल काय करायचे ते. तुम्ही त्याची काळजी करायची नाही. कैलास शेठ पूर्ण ताकदीनं, एक लक्षात ठेवा, पूर्ण ताकदीनं यांची जागा दाखवायची. यांची जागा दाखवायची. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या आकुर्डीतल्या, या निगडी प्राधिकरणातल्या, पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असंच काम भारतीय जनता पार्टीकडनं होईल, हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि एक लक्षात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले सगळे उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर उभे आहेत. आपला पक्ष भाजप आणि चिन्ह एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.